पहा मित्रांनो, आपण आता 5.4 मध्ये फर्स्ट क्वेश्चन पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये बघा सोल्युशन काय प्रश्न आहे तुम्हाला पुस्तकात दिसेल की इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, याचा अर्थ काय, 2 नाणी फेकले तर काय होतं. तर बघू आधी बघा 2 कॉइन्स आर टॉस्ड ही ओढली तुम्ही, 2 कॉइन्स आर टॉस्ड. मी या चॅनलवर सेमीचे वेगळे नॉन सेमीचे वेगळे असे सुरुवातीला काही चॅप्टर्स टाकलेले आहेत, परंतु आता हा कंबाईंड चॅप्टर टाकतोय आणि तसं लिहिणार पण आहे सेमी आणि नॉन सेमीसाठी आहे म्हणून. वेगळं पाहायला थोडा वेळ जातो, पण आता ते सध्या एवढा काही भाग तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. नंतर सेपरेट सेमीचे सेपरेट नॉन सेमीचे देखील व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळतील. तर 2 कॉइन्स आर टॉस्ड, तर त्या ठिकाणी जर 2 नाणे टॉस केले तर काय होतं, 2 नाणी फेकलेच ना. काय मराठीत वाचा, फेकले असताय बरोबर ना, म्हणजे फेकले. मग यस काय होईल रे बाळ्या, लक्ष दे इकडं आहे का मित्रांनो. मी नेहमी याच्यावर बोलणार नाही, परंतु खूप आवश्यक गोष्टी आहेत. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एवढं मोठं मन लागतं की खरंच तुमचं जर मन स्थिर असेल तर ट्युशनची गरज नाही आहे. खरंच ट्युशनची गरज नाही. यूट्यूबला एक ना एक गोष्ट उपलब्ध आहे. परंतु हे तुम्ही का क्लासला येतात याचं कारण असं आहे की आपल्या मनाची स्थिरता नसते. आपण एका ॲप्लिकेशनमध्ये राहू शकत नाहीत. तुम्ही तर राहू शकत नाही. तुमची जी अवस्था आहे, तुमचं जे एज आहे, याला कुमार अवस्था, किशोर अवस्था म्हणतात. याच्यात भरपूर चेंजेस तुमच्यामध्ये होतात. तुम्हाला वेगवेगळ्या भावभावना तुमच्यामध्ये येत असतात आणि म्हणून तुम्हाला वारंवार अरे सरळ बस रे. माझ्या समोरची मुलं आहेत, मी यांना नेहमी सांगतो, म्हणजे ते तुमच्यात चंचलपणा जास्त असतो. म्हणून जी MPSC UPSC करतात ते समजदारी आलेली असते त्या मुलांना. अर्थात तेही नाही, पण बरेच काही 100त काहीच मुलं असतात की जे ऑनलाईनमधून सक्सेस आहेत, ज्याला खूप मन स्थिर लागतं, परंतु तेवढा वेळ ॲडजस्ट होत नाही. बऱ्याच अडचणी त्याच्या पण आहेत. आम्हाला जसं फेस टू फेस तुम्ही विचारू शकता, इथं ठीक आहे, आम्हाला जे गावाकडे ज्याला शक्यच नाही क्लास खेड्यातल्या मुलांसाठी, पण ज्यांना हे फिजिकल क्लासचं महत्त्वच राहिलं नसतं. कारण आम्ही तुमच्यावर इथं कंट्रोल करू शकतो, रागवू शकतो. याच्यात काय करणार, तुम्ही चालू एका रूममध्ये बसले आणि कुठं बघायलेत काय करणार. तर म्हणून हे पण महत्त्वाचं आहे. पण आता ठीक आहे, आपले काही मुलं गावी आहेत, त्यांना मदत म्हणून आपण हे करायला लागलो. पहा 2 कॉइन्स आर टॉस, 2 नाणी फेकले. 2 नाणी फेकल्यावर काय होतं, एक तर पहिल्या नाणी याचे असेल, दुसऱ्यावर काय असेल, दुसऱ्यावर बी याचेच असेल. चला दोन्ही याचे असतील, दोन्ही हेड असतील, दोन्ही छापे असतील. एक तर पहिला छापा असेल, दुसरा काटा असेल, याचा असेल पहिला, दुसरा टेल असेल. किंवा असं होईल, पहिला टेल असेल, दुसरा याचा असेल. किंवा दोन्ही पण टेलच असतील. एवढंच होऊ शकतं, याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. म्हणून असंच होणार आहे 2 नाणे फेकल्यावर. मग किती घटना आहेत ह्या, किती नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आहेत, 1 2 3 4. किती आहेत नमुना घटक, किती येतं, किती ग्रुप झाले सगळे, 1 2 3 4. N ऑफ S आलं 4. मलाच नाही वाटत की अवघड वाटायले का, नाही. बरं, आता पहिला जो घटना आहे लेट ए बी द इव्हेंट. आपण आता इथं तर ए म्हणलं नाही, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, नुसतं गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड आहे, पण ती एक घटना आहे, तिला नाव द्यावं लागतं काहीतरी. काय नाव द्यायचं मग त्या घटनेला, 1 हेड मिळण्याच्या, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 छाप मिळण्याची आहे, असं आहे ना. तर याला नाव असं देऊ किंवा ही घटना ए आहे. तुम्ही म्हणता सर पुस्तकात ए दिलेलं नाही. पुस्तकात जरी हे दिलेलं नसलं तरी आपल्याला मनानं लिहायचं ते. लेट ए बी द इव्हेंट, सेमीमधून इक्वल लिहायची. लेट ए बी द इव्हेंट. काय इव्हेंट ती, गेटिंग म्हणजे मिळण्यासाठी. काय मिळण्यासाठी, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. हे सेमीतले मुलं लिहितील, सेमीतले. नॉन सेमीनं काय लिहायचं, किंवा समजा ए ही घटना, ए इकडे लक्ष द्या रे, समजा ए ही घटना कमीत कमी
कमीत कमी एक मिनिट. बघा, समजा नॉन सीबीएसईचे विद्यार्थी कसं लिहितील, समजा ही घटना कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे. बरं, मी हे याच्या आधी सांगितलेलं आहे की कसं लिहायचं, घटना कशी लिहित असतात. ही घटना लिहिण्यासाठी तुम्हाला हे समजायचं, वा विहिरीतून याच्यातून पाणी इकडे टाकायचं. ह्या घटनेमध्ये ए नावाची घटना आहे, नाही का, आपण विहिरीतून काय काय भरतो बाहेर ठेवलेले हौद वगैरे, ते पाणी शेंदून किंवा कशानं माध्यमातून इकडूनच इकडे येणार आहे. मनानं काय लिहायचं नाही, याच्यातलंच येतात लिहायचं. बरं, काय लिहायचं आहे की याच्यातल्या अशा घटना, असे सॅम्पल पॉईंट लिहायचे, असे नमुना घटक लिहायचे की ज्याच्यामध्ये किमान एक पाहिजे. म्हणजे छाप, किमान एक, कमीत कमी एक छाप मिळणे. कमीत कमी काय, कमीत कमी एक छाप मिळणे. ॲटलिस्ट आपण म्हणतो ॲटलिस्ट वन हेडचा अर्थ आहे कमीत कमी एक छाप, एक एच. पूर्ण सुट्टी असल्यावर कमीत कमी तुम्हाला काहीच नाही इथून पुढं तर 8 तास, कमीत कमी जास्तीत जास्त 10 तास अभ्यास पाहिजे. म्हणजे 8च्या पुढं किती करा, 8च्या कमी येऊ नका. आणि जर शाळा असेल, क्लास असेल तर 3-4 तास आपला अभ्यास अदर दॅन क्लास टाईम अँड स्कूल टाईम आपला झाला पाहिजे. तर कमीत कमीचा अर्थ असा आहे की कमीत कमी तेवढं करा, त्याच्यापेक्षा जास्त जमते. तसं इथं कमीत कमी वन हेड म्हणजे कमीत कमी एच एक पाहिजे. मग 2 एच असतील तर चालतील का, हो चालतील, पण एचच्या कमी चालणार नाही. एक तरी एक पाहिजे, कमीत कमी एक तरी एच पाहिजे, आहे का नाही. मग हे एच एस लिहू का याच्या, हे 2 एच लिहायला चालतील का, हो चालतील. 2 एच सर, हे 2 आहेत ना, कमीत कमी. अरे कमीत कमी एक म्हणलं, जास्तीत जास्त येऊ द्या ना, किती बी 2 एच येऊ द्या. एच टी घेऊ का, आलं की एक एच आलं की येऊ द्या. 2 आले म्हणून तरी येऊ द्या, काय अडचण नाही. एकच्या पेक्षा जास्त, कमीत कमी एकपेक्षा जास्त किती चालतं. टी एच आलं की एच. टी जमल का लिहायला, नाही, कारण त्याच्यात कमीत कमी एक छाप पाहिजे, त्यात एक बी छाप नाही. जमल का लिहायला, एक एच, ॲटलिस्ट वन हेड पाहिजे, एकही हेड नाही त्याच्यात, थोडके लक्ष द्या. आणि म्हणून या ठिकाणी हा कर्ली ब्रॅकेट क्लोज केला. सो एन ऑफ ए किती होईल मग, 1 2 3 किती आली तर 3 आली. एन ऑफ ए किती आलं, 3 आलं. समजलं. आता पुढे आपण विचार करू. बरं ठीक आहे, लगेच याची पी ऑफ ए काढून घेऊ आपण. पी ऑफ ए लगेच काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ ए, आपल्याला ए घटनेची याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. वन हेड असण्याची प्रोबॅबिलिटी काय, तर इथं मला वाटतं दिसायला आहे का बघा. पी ऑफ ए बरोबर आहे, सॉरी, पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए भागिले काय रे बाबा, थोडंसं वर लिहितो हा. की एन ऑफ ए किती आलं सांगा बरं. ए बरा 1 2 3 ए किती येते ग्रुप, हे 3 आहेत ना, 3 ग्रुप. मग पी ऑफ ए काय होईल सांगा. पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. हे सूत्र आहे. जर इथं पी ऑफ बी असतं तिथे काय झालं असतं, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ सी असलं तर एन ऑफ सी अपॉन एन ऑफ यस असं झालं असतं. आता पी ऑफ ए काढण्यासाठी बघा काय लिहितो मी. पी एन ऑफ ए किती आहे पटकन सांगा. 1 2 3 दिलं आहे ना, एक 3 आहेत, 3 आणि एन ऑफ एस किती आहे 4. काटाकाटी होत नाही. हे फायनल आन्सर आहे. व्हॉट इज दिस, दिस इज फायनल आन्सर. वाटलं तर याला बॉक्स न करता आपण खाली बॉक्स करू, इथं नको करायला बॉक्स. चला आलं लक्षात. हे समजलं का. 3/4 एन ऑफ ए आहे 3 आणि एन ऑफ एस किती आहे 4. समजलं एवढं मला वाटतं, लक्षात आलं. अडचण नाही ना, लक्षात यायला तुम्हा पोरांना सगळ्यांना, मुलांना मुली द्यायला. आता पुढं आहे गेटिंग नो हेड. दुसरी इव्हेंट काय, गेटिंग नो हेड, म्हणजे हेडच नको आपल्याला. हेड एच पाहिजे का आपल्याला, नाही. मग बघा इकडे कसं लिहितो मी. लेट, आता हे 1 नंबर आहे, हे काय त्याच्यातलं पहिल्यातलं पहिलं आणि आता पहिल्यातलं दुसरं लिहिलं आपण. पहिल्यातलं दुसरा. लेट, बोलणं आपसात अपेक्षित नाही हा, नीट लक्ष समोर पाहिजे. लेट बी बी द इव्हेंट, लेट बी बी द इव्हेंट काय इव्हेंट आहे. लेट बी बी द इव्हेंट गेटिंग नो हेड.
गेटिंग नो हेड. समजा बी ही घटना छाप न मिळण्याची आहे. काय आहे? छाप न मिळण्याची आहे. छाप न मिळण्याची आहे. मग बघा बरं, बी म्हणजे काय होईल सांगा. आता तुम्हाला ही घटना मी कुठून लिहायची? यसमधूनच लिहायची. मग बघा, यसमधून छाप याच्यात आहे, लिहिता येईल का? याच्यात लिहिता येईल का? एस टी एच आलं की चालणार नाही. इथं जमेल का? फक्त काय लिहावं लागणार आपल्याला? तर टी टीत लिहावं लागेल. म्हणजे किती ग्रुप आले याच्यात? एकच ग्रुप आला. एन ऑफ बी किती येईल सांगा मला पटकन? एकच आलं. मग एन ऑफ बी जर एक आलं, कसं काय एक आहे? किती ग्रुप होते, किती गट होते? 4 होते. 4 पैकी किती गट आले? एकच गट आला की नाही? एकच गट आला. मग 4 पैकी एक गट आला तर पी ऑफ बी काय होईल सांगा मग मला? एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. पी घटनेची संभाव्यता, पी फॉर प्रोबॅबिलिटी. इथं प्रोबॅबिलिटी ए होतं, पी ऑफ ए, तर इथं एन ऑफ ए आपण एन ऑफ एस झालं. मला मगाशीच सांगितलं होतं. इथं पी ऑफ बी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी, बी घटनेची संभाव्यता. मग काय करायचं? एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. मला पुढेच लिहायचं याच्या. एन ऑफ बी सांगा 1 आहे आणि एन ऑफ एस किती आहे? हे बा, एन ऑफ बी इकडंच काढलं 1 आहे आणि एन ऑफ एस 4 आहे. मला तरी वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. काही अडचण असली तर विचारा. लक्षात आलं का? चला लिहून घ्या. मित्रांनो, सेकंड क्वेश्चनमध्ये आपण बघत आहोत. तर त्याच्यामध्ये बघा काय दिलं आहे की इफ 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. जर 2 फासे एकाच वेळी टाकली, असा शब्द नॉनसेन्स. बघा, इफ 2 सोल्युशन सुरू झालं. लक्षात घ्या दुसऱ्याचं. 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. टू डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. तर 2 फासे एकाच वेळी टाकले. नॉनसेन्स शब्द बघा असाच आहे का? 2 फासे एकाच वेळी टाकले. दोन फासे एकाच वेळी टाकले. हे बघा, माझं काम चालू आहे. तुमचा डिस्टर्ब चालू असेल ना, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. स्पेशल वेळ देईल तुम्हाला मी नंतर. बघा मग आता एकदाच किती वाजन ते नाही सांगू शकत मी. 2 फासे एकाच वेळी टाकले तर काय करायला पाहिजे? काय होत असतं? मग फासे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते असे ठोकळे असतात जे लुडोमध्ये असते. ते आपल्याला ते गेम्स ह्याच्यामुळेच वेळ जातो. हे बेअक्ली पण किंवा अकलशून्य अवस्था कशी असते? मोबाईल हातात आले तर पबजीच खेळतील, लुडोच. तर हे माहिती आपल्याला. असं काढ की मजा वाटते. टक रे, आल्या 2 गोट्या, आल्या 3. अरे येड्या, अभ्यास कर ना. तुला त्यासाठी मायबापानं फोन दिला का तुझ्या जो? अरविंद माथने आले नाहीत. वेळात त्या मोबाईलमध्ये वेगळा वेळ चाललाय त्यांचा. मला लक्षात येतं. हे पहा, याच्यात 2 टाकलेत रे. बरोबर, मी मुद्दाम 2 काढले तुमच्यासाठी. 2 एकदाच थ्रो केले. मग काय होतं तुम्हाला माहिती आहे? याचं एन ऑफ एस किती येतं रे? बरोबर 36 येतं. 36 सगळे. मग कसे येते? तर समजा पहिल्या खरं तर हा मराठी शब्दच किचकते. इथं तरी डाय म्हणजे असा ठोकळा तरी चांगला शब्द. फासा, फासा बनले होते. चराटाचा फासा नाही. हे फासा म्हणजे असा असतं, हे ठोकळा. तर नॉनसेन्सचा शब्द थोडा मराठी संभ्रमात पाडते. तर असो, पहिल्या तोंड बंद आहे. मी बोलणार, तुम्ही ऐकणार. 1 कॉमा पहिल्यावर 1, याच्यावर 1 टिंब पडलं तर याच्यावर बी 1 टिंब. वरचा नाही का वापर फेसला 1 1. वरच्या पृष्ठभागावर पहिल्यावर 1 पडलं तर दुसऱ्यावर मात्र 2. दुसऱ्यावरचा बदलायचा, पहिला तसंच ठेवायचा. 1 2 1 3 1 4. 1 मिनिट गडबड नको. 1 5 आणि 1 6. ओके.
इथपर्यंत एक 6 झाले. ओके. आता पहिल्यावर 2 टिंब पाडायचे, दुसऱ्यावर समजा पडले तर पहिल्यावर एक आहे डॉट, पहिल्यावर 2च ठेवायचा, दुसऱ्यावर किती 2, पहिल्यावर 2च, दुसऱ्यावर 3, 2 3 नंतर 2 4 2 5 आणि 2 6. 2 7 नसतं कारण याच्यावर 6 पर्यंतच. नंतर आता पहिल्यावर 3 3 1 3 2. हे आता तुम्ही बोलायचं नाही, गपचूप आहे का. 3 3 3 4 3 5 3 6 असं लिहायचं आहे. चला त्याच्यानंतर 4 1 4 2 4 3 4 4 है ना रे, 4 5 आणि 4 6. त्याच्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6. लक्ष समोर पाहिजे. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. तर इथं आपले झाले सगळे आता, बरोबर ना. आणि कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी काय करायचं आपल्याला, क्लोज करायचं आहे, बंद करायचं आहे. ओके. सो किती झाले सगळे मिळून हे 1 2 3 4 5 6 आडव्या 6 आहेत, उभ्या 1 2 3 4 5 6 6 7 36. सगळे एक एक मोजले तरी 36 भरणार आहेत. तुम्ही मोजून घ्या. नंतर n ऑफ s आहे 36. समजलं. बरं हे 36 आता पहिल्यापासून बघूया. पहिली कंडिशन काय, नंबर 1 ला द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲटलिस्ट 10. कमीत कमी बेरीज किती पाहिजे, 10 पाहिजे. हे पण आपलं झालेलं आहे बघा. कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. जास्त 11 12 किती पण असली तरी चालेल, पण याच्यातून लिहावं लागला, नाही तर कोणते आकडे मना नाही जमणार, याच्यातूनच लिहायचे. बघा मग कसं लिहितो मी. नंबर 1चं घटना, लेट ए बी द इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट. काय शब्द आहे, कॉमा लिहायचा. काय इव्हेंट आहे तू, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस ऑफ द डिजिट्स ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस किती आहे, इज ॲट लिस्ट 10. is at least 10. ऐका मित्रांनो, तर या ठिकाणी कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. मराठीतनं कसं लिहिणार बघा. समजा ए ही घटना कमीत कमी काय रे शब्द, सॉरी माझ्याकडनं हे थोडंसं हे झालं. बरं वाचा बरं. नॉन सिमीची घटना वरील पृष्ठावर वाच ना. पृष्ठभागावरील का वरील पृष्ठावर आहे का, पृष्ठभागावरील जे शब्द आहे बरोबर आहे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे, बरोबर ना. 10 असणे अशी आहे. ए लक्ष द्या रे. ऐका, कमीत कमी 10 असणे अशी आहे. लिहू नका, 2 मिनिट लक्ष द्या. मग कमीत कमी 10 असणे अशी आहे तर म्हणजे काय येणार आहे, ए बरोबर बेरीज 10 पाहिजे. अशी कमीत कमी 10 पाहिजे, जास्तीत जास्त चालेल. 10च्या कमी चालणार नाही. बघा कोणते आहेत मग, याची होती का 5. हे बघा 1 आणि 1 2 व्हायली, 1 आणि 2 1 आणि 3 4 5 6 7 नाही व्हायली.
मग तुम्हाला ट्रायंगल लक्षात आणून देतो मी. एवढा ट्रायंगल आहे खालचा 4 आणि 5 9 इथपर्यंत होतच नाही. तुम्ही पहा 4 आणि 6 10 एक ट्रायंगल बघा कसा व्हायला हां इथं राईट अँगल ट्रायंगल होतं बघा. अरे असं मी म्हणजे चिन्ह तुम्ही काढायचं नाही असं पेन्सिलनं वाटलं तर हे करू शकता. बघा मी बरोबर 10 बेरजेचा ट्रायंगल करून द्यायला तुम्हाला. हे काटकोन त्रिकोणी तयार झालं एवढा. याची प्रत्येकाची एवढं जे खुंड केली ना एवढा ट्रायंगल काढलं. याच्यातील अंकांची बेरीज कमीत कमी 10 जास्ती असतं. बघा किती येतं बघा. 4 आणि 6 10 आलं का. 5 आणि 5 आलं का. 5 आणि 6 11 चालेल. कमीत कमी 10 पाहिजे. 11च्या पुढं म्हणजे 10च्या पुढं किती चालतील. 6 आणि 4 6 आणि 5 आणि 6 आणि 6 12. मग इथं 7 आणि 8 लिहू का नाही कारण ह्याच्यातलेच इकडे लिहावं लागतील. मग किती लिहायचे 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे सांगा पहिल्यापासून 4,6 समजलं ना ट्रायंगल. याची बेरीज प्रत्येकाची 10 आहे म्हणजे 10 एक कमीत कमी 10 जास्ती असतं. 11 12 किती असू शकते. मग कमीत कमी 10 पाहिजे आपल्याला. 4,6 नंतर 5,5 नंतर 5,6 5,6 त्याच्यानंतर 6,4 6,5 आणि 6,6 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. आहे का सोपं. किती कंस झाले हो 1 2 3 4 5 6. हाऊ मेनी ब्रॅकेट्स आर देअर 6. नंबर ऑफ 6 आहेत. मला एक सांगा की त्याच्यामध्ये डोंट लाफ. तर सॅम्पल पॉईंट किती आहेत बेटा 6 आहेत. सो एन ऑफ ए आहे 6. एन ऑफ ए आहे 6. तर मग याची प्रोबॅबिलिटी कोण सांगतो वरती बोट. पी ऑफ ए बरोबर वरती बोट. चला सूत्र सांगा. पी ऑफ ए बरोबर हां सांगा. हे लिहिलं ना. एन ऑफ ए जोरात सांगा अपॉन एन ऑफ यस. मग एन ऑफ ए किती आहे आताच पाहिलं 6 आणि एन ऑफ यस आधी काढलेले किती आहे 36. ए बरोबर आहे 6 1 6 6 6 36 1/6 1/6. ओके हे झालं. त्याच्यानंतर आता दुसरी घटना बघा. लेट बोला ना दुसरी. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33. बेरीज 33 आहे का कोराची नाही. शेवटची बेरीज 6 आणि 6 12 आहे नाहीच आहे. मग याच्यात रिकामा येणारे संच बघा. तरी पण लिहूत आपण नंबर 2ला लेट बी. आता इथं घटना कोणती सांगितली का 2 नंबरला नाही पण मनानं घटनेचं नाव द्यावं लागते. काय नाव द्यावं लागते त्याला बी घटना आहे म्हणून. लेट बी बी द इव्हेंट. इव्हेंट कशी इव्हेंट आहे ती द सम ऑफ द डिजिट्स कॉमा द्यायचा द सम ऑफ द तोंड बंद. इकडं आहे का लेट बी बी द इव्हेंट द सम ऑफ द डिजिट्स. लिहू नका आधी लक्ष द्या. सम ऑफ द डिजिट्स ऑन दी अप्पर फेसेस इज 33 पाहिजे बेरीज. 33 कोणाचीच बेरीज आहे का याच्यातली नाही नाही बेरीज नाही 136. बरं हा मराठीत समजा बी ही घटना वाचा बरं. नॉन सेमी तर काय तर पृष्ठभागावरील आवाज लक्षात घ्या कोणाचाच नको. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज तेहतीस असणे अशी आहे का. मग अशी घटनाच नाही ज्याची बेरीज 33 आहे का इथं. सॉरी सॅम्पल पॉईंट आहे का असा नमुना घटक आहे का तसा
बेरीज 33 कोणाशीच नाही ना, म्हणून बी बरोबर काय येईल का, बी बरोबर कंसात काही लिहिता येईल का, रिकामाच कंस, काहीच येणार नाही. असं लिहा किंवा ऑर म्हणा, ऑर नॉन सीमित किंवा सीमित ऑर बी बरोबर फाय, बी इक्वल टू फाय. फायचा अर्थ रिक्त संच होतो, काहीच नाही. मग एन ऑफ बीमध्ये काहीच नाही, एन ऑफ बीमध्ये काय येईल का, 0 येईल. काही नाही म्हणजे किती अंक आहे त्याच्यात, काही एक बी घटक नाही म्हणजे 0 आहे. मग 0 आहे म्हणजे काय, पी ऑफ बी सांगा सूत्रात, मुलांपैकी सांगा पी ऑफ बी काय होईल, पी ऑफ बी काय होईल बरं साले सांगा. हे याच्यासारखं जसं पी ऑफ ए काय आलं, एन ऑफ ए आपण एन ऑफ एस, तसं पी ऑफ बी काय येईल. हा स्वस्तिक बघा, मनाची स्थिरता पाहिजे, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मन स्थिर आणि समोर पूर्ण फोकस पुरं पाहिजे, आपसात नाही. एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, मग एन ऑफ बी किती आहे, 0 आहे, आणि एन ऑफ एस किती आहे, 36 आहे. मग 36 0 0च येणार की, आलं का लक्षात. झालं हे उत्तर. ही संभाव्यता झाली बी घटनेची, 2 नंबरच्या घटने. आणि सी घटना वाचा एकदा. सी घटना, द डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग ते बसेल का एवढं लिहिता, एवढं लिहा, ते जरा बसणार नाही, थोडंसं अडचणीच होईल. थोडं थांबून सांगतो ते. लक्ष द्या, आपल्याला थर्ड जी इव्हेंट आहे ती कशी आहे, द लेट सी बी द इव्हेंट, द डिजिट्स ऑन द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. कसं लिहायचं बघा, थर्ड, तिसरं, लेट सी बी द इव्हेंट, ए बोललो रे आपसात, सी बी द इव्हेंट. अशी घटना आहे सी, कशी, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय. आता कुणी एक अक्षरी बोललं तर माझ्याकडे वाईट आहे. लेट याच्यातलंच तिसरे, दुसऱ्यातलंच तिसरे, लेट सी विथ द इव्हेंट, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय digit on the first die is greater than the digit on the second die. एकदाच मी सगळं मिळून वाजविला, पुन्हा नाही म्हणायचं कसं काय झालं म्हणून, एवढी कसं काय वाजवली म्हणून. मी 2 वेळा जाऊ देत असतो कारण मला वेळ नाही सध्या. लेट सी बी द इव्हेंट, द डिजिट्स ऑन द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. मराठीत कसं म्हणणार सांगायला, मी इकडं लिहितो मराठीत. चला, समजा सी ही घटना, वाचा बरं ही गौरीवास. पहिल्या फाशावरील अंक, पहिल्या फाशावरील अंक हां दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा, माझा आवाज आहे फक्त, तुम्ही गपचूप बसायचे, दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे किंवा असण्याची आहे का नाही. ही घटना आहे की पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असण्याची आहे. मग पहिला अंक मोठा पहिल्या फाशावरचा कुठं आहे, ते कोणत्या याच्यात सांगा बरं, हिच्यातच ना, कुठं आहे, पहिल्या फाशावरचा मोठा आहे म्हणजे मग ते ट्रायंगल वेगळेच अंक होतील. ते कसे, पहिल्यावरचा अंक मोठा म्हणजे इथं एक आहे लहान व्हायला, सारखेच व्हायले, हे लहान व्हायला आहे, दुसऱ्यापेक्षा लहान. आपल्याला पहिला अंक मोठा पाहिजे, दुसरं काय पाहिजे, लहान पाहिजे, पहिल्या फाशावरचा अंक. मग इथं ही लाईन होईल का, ही लाईन होईल का, कुठं होईल, हां पहिला 3 कॉमा आहे. कोणता मोठा ट्रायंगल,
3,1 3,2 आणि 3, नाही 3 आहे. मग हे 2,1 असा ट्रायंगल होईल होती तेव्हा इकडून सरळ हे ना असं हां बघा 3, 2, 4, 3 आणि 5, 4 असा एक हे असं होईल बघा. येस. तर हा ट्रायंगल थोडा कट करतो पहिला, ते समजलेलं आहे आपल्याला का नाही, हे थोडं कट करतो. आता इथं तो विशाल कोण होता बघा. 2,1 पहिला अंक मोठा, 3,1 3,2 पहिला मोठा, 4,1 4,2 4,3 पहिला अंक मोठा दिसेल बघा तुम्हाला. 5,1 5,2 5,3 5,4 6,1 6,2 6,3 6,4 6,5. आता एवढे अंक सगळे याच्यात लिहायचे. पहिला अंक कसा आहे, मोठा आहे. मग वर्गात लक्ष द्यायचं व्यवस्थित. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असण्याचे आहे. तर हे सगळं मी असा ट्रँगल तयार केला आहे. 2,1 हे बा 3,1 3,2 आहे ना, पहिला मोठा व्हायला 4,1 4,2 4,3 नंतर 5,1 5,2 5,3 5,4 असं झालं आहे. हे सगळे 6,1 6,2 6,3 6,4 6,5 म्हणजे पहिला अंक एवढ्यामध्ये मोठा आहे. एवढा ट्रायंगलमधले सगळे अंक लिहायचे आपल्याला. बघा काय काय लिहावं. सीमध्ये सी बरोबर कर्ली ब्रॅकेटमध्ये 2,1 नंतर 3,1 3,2 एवढेच 3,1 3,2 सारखे नाही चालणार. पहिला कसा 3,3 लिहायला जमणार नाही कारण ते सारखेच व्हायले. पहिला मोठा आपला 4,1 4,2 4,3 सांगा. 4,1 4,2 आणि 4,3 नंतर 5,1 5,2 5,3 5,4 पर्यंत यायचं. 5,1 5,2 5,3 5,4 नंतर 6,1 6,2 6,3 6,4 6,1 6,2 6,3 6,5 राहिला. सॉरी म्हणजे पहिल्या आता एवढे लिहिलेत 6 लिहिताना कारण दोन्ही सारखं जेवढे लिहिलेत त्यातला पहिला अंक कसा आहे, मोठाच आहे. फर्स्ट ड्रायव्हरचा डिजिट ग्रेटर पाहिजे सेकंड ड्रायव्हरपेक्षा तर आहे. आणि किती झाले मोजा ते सगळे मिळून. एन ऑफ सी मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 ब्रॅकेट झाली. एन ऑफ सी आलं 15. मग मला सांगा पी ऑफ सी काय येईल, कोण सांगतं वरती बोट. पी ऑफ सी काय येईल शिवराज. एन ऑफ सी अपॉन एन ऑफ यस. म्हणजे इथं एन ऑफ सी आहे 15 आणि खाली पाहिजे 36. सांगा बरं काय तर मग 3 5 15 3च भाग जाते ना. 3 3 12 36 3 1 3 3 6 5/12 आता भाग जात नाही. बस हेच आन्सर आहे फायनल. चला लिहा व्यवस्थित लिहून घ्या.